नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। श्रोते हो नमस्कार, मी सौ मोहिनी संदीप जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आवडत्या गुरुकृपा भक्ती संगम या यूट्यूब चॅनलवरती। मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व, गुरुवारचे व्रत कधी सुरू करावे, उद्यापन कधी करावे याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि गुरुकृपा भक्ती संगम या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। मार्गशीर्ष महिना म्हणजे भारतीय पंचांगानुसार वर्षातील 9वा महिना। याला अग्रहायण असेही म्हणतात। पौर्णिमेला चंद्र मृग नक्षत्राजवळ असल्याने या महिन्याला मार्गशीर्ष हे नाव मिळाले आहे। भगवद्गीतेत या महिन्याला मासाणाम मार्गशीर्षोहम असे म्हटले आहे, ज्यावरून त्याचे महत्त्व अधोरेखित होते। या महिन्यात स्नान, दान आणि पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। या महिन्यात विशेषतः गुरुवारी महालक्ष्मीची पूजा, व्रत केले जाते। यालाच मार्गशीर्ष गुरुवार असेही म्हणतात। यावर्षी 27 नोव्हेंबर रोजी पहिला गुरुवार आला आहे, 4 डिसेंबर रोजी दुसरा गुरुवार आला आहे, 11 डिसेंबर रोजी तिसरा गुरुवार आलेला आहे आणि शेवटचा गुरुवार 18 डिसेंबर या दिवशी आलेला आहे। शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे। व्रताची माहिती जाणून घेण्यासाठी किंवा त्याच्या अगोदर आपण व्रत केल्याने कोणते फळ मिळते हे आधी आपण जाणून घेऊयात। हे व्रत केल्याने घरात सुख, समृद्धी, शांतता व समाधान मिळते। घरात कोणतीही अडचण असेल तर हे व्रत केल्याने त्या अडचणीतून बाहेर निघण्यास मार्ग मोकळे होतात। संतती प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हे व्रत करू शकतो। घरात खूप कलह होत असतील तर तोही हे व्रत केल्याने निघून जातात। तर आता आपण जाणून घेऊयात पूजा विधी। प्रातःकाळी गोमूत्र थोडे पाण्यात टाकून आंघोळ करावी। शुचिर्भूत होऊन पूजेची तयारी करावी। पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग किंवा पाट मांडावा। त्यावरती लाल वस्त्र ठेवावे। देवीचे फोटो, श्रीयंत्र, गणपती, कलश, पोथी याची चौरंगावरती मांडणी करून घ्यावी। पूजेभोवती रांगोळी काढावी। कलशावरती नारळ व त्याला 7 विड्याची पाने लावून घ्यावीत। विडा, सुपारी, फळ, पंचामृत, दूध, गोडाचा नैवेद्य देवी समोर मांडून घ्यावा। मार्गशीर्ष महिन्यात विष्णू पूजनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। पूजेत लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल तर तोही ठेवावा। केळी, दूध, फळं घेऊन दिवसभर उपवास करावा। पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्व साहित्य जवळ मांडून घ्यावे, जसे की हळदी, कुंकू, गुलाल, अक्षदा, पंचामृत, हार, फुले, विडा, सुपारी, गोडाचा नैवेद्य इत्यादी। सर्वात आधी संकल्प करायचा आहे। स्वतःचे गोत्र उच्चारून त्यानंतर स्वतःचे नाव घेऊन आपल्या मनातील इच्छा देवीला सांगायची आहे। त्यानंतर प्रथम गणपती पूजन करायचे आहे। देवीच्या डाव्या हाताला गणपतीची स्थापना करावी आणि त्यानंतर लक्ष्मीच्या प्रतिमेला पंचामृताने पूजा व श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा। धूप दीप दाखवावा। गोडाचा नैवेद्य दाखवून कहाणी ऐकावी। महालक्ष्मी व्रताची कहाणी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, नक्की ऐका। संध्याकाळी नैवेद्य आरती करून देवीची लक्ष्मी अष्टक म्हणावे। ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 1 वेळा जप करावा। श्रीसूक्ताचे पाठ घ्यावेत। विष्णूचीही उपासना या दिवशी केलेली अतिशय फलदायी ठरते, त्यामुळे लक्ष्मीनारायणाची कृपा आपल्या घरावरती अखंड राहते। गाईला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा। अशा पद्धतीने गुरुवार करून शेवटच्या 4थ्या गुरुवारी ह्या व्रताचं उद्यापन करावं। उद्यापनाला 7 सुवासिनींना आमंत्रण द्यावं। 7 व्रताच्या त्या पुस्तिका आणि 7 फळं याची पूजा करून 1 सुवासिनीला 1 पुस्तक आणि 1 फळ द्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे। या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्ही ब्राह्मणास शिधा, दक्षिणा हेही देऊ शकता किंवा सुवासिनीला जेवूही घालू शकता। अशा प्रकारे हे व्रत आपल्या सर्वांना फलदायी ठरो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना। धन्यवाद।